मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रातील अनेक महामार्गांचे क्रमांक बदलले गेले आहेत. हां, जुना NH3 आता कोणता झाला? NH4 चे नवीन नाव काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नॅशनल आणि स्टेट हायवेजचे बदललेले क्रमांक अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. जर तुम्ही MPSC, पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आपण महाराष्ट्रातल्या ज्या रस्त्यांवरून रोज प्रवास करतो, ज्यांची नावं आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत, ते रस्ते आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांची ओळख पूर्णपणे बदलली आहे. आणि हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे, कारण होतं काय की आपण ज्या रस्त्यांना जुन्या नावाने ओळखतो ना, ते आता नकाशावर आणि आपल्या मोबाईलच्या GPS-वर सुद्धा नवीन नावाने दिसू लागले आहेत. अगदी बरोबर. हा बदल फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. खरं तर संपूर्ण देशाच्या वाहतूक व्यवस्थेत एक प्रकारची सुसूत्रता आणण्यासाठी हे एक खूप मोठं पाऊल उचललं गेलंय. चला तर मग या नव्या नकाशाचा अर्थ जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आणि पाहूया की आपले हे नेहमीचे ओळखीचे रस्ते आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जात आहेत. बरं, सुरुवात करूया त्या सगळ्यात महत्त्वाच्या महामार्गांपासून, म्हणजे असे हायवे जे महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांना थेट देशाच्या इतर भागांशी जोडतात. एक प्रकारे ह्या आपल्या राज्याच्या रक्तवाहिन्याच आहेत, नाही का? हा काही फक्त रस्ता नाहीये, हा तर जिवंत इतिहास आहे. विचार करा, कित्येक शतकांपासून हाच मार्ग महाराष्ट्राला उत्तरेकडच्या राज्यांशी जोडतोय. पण आता या ऐतिहासिक मार्गाची ओळख सुद्धा बदललीय. हे बघा, मुंबई-आग्रा महामार्गाचा जुना नंबर होता NH3, तो आता झालाय NH52. आता हा बदल आपल्याला वरवर साधा वाटू शकतो, पण यामागे खूप इंटरेस्टिंग आणि लॉजिकल सिस्टम आहे. हे जे नवीन नंबर्स आहेत ना, ते रस्त्यांच्या दिशेनुसार आणि त्यांच्या लोकेशननुसार दिले गेले आहेत. त्यामुळे काय होतं की देशभरातलं हे जाळं समजायला खूप सोपं जातं. आता बोलूया आणखी एका सुपर इम्पॉर्टंट कॉरिडॉरबद्दल. हा मार्ग तर देशाच्या 2 मोठ्या आर्थिक केंद्रांना जोडतो, म्हणजे मुंबई आणि चेन्नई. यामुळे दळणवळण आणि व्यापाराला किती मोठी गती मिळत असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि याच महत्त्वाच्या मार्गावरही तसाच बदल झालाय. जो मुंबई-चेन्नई महामार्ग पूर्वी नॅशनल हायवे 4 म्हणजे NH4 म्हणून ओळखला जायचा, तोच आता नॅशनल हायवे 48 म्हणजे NH48 झाला आहे. बघा, या एका बदलामुळे नकाशावर प्रवासाचे सगळे संदर्भ कसे बदलून जातात. ठीक आहे, तर हे झाले राज्याला देशाशी जोडणारे मोठे महत्त्वाचे मार्ग. पण आता प्रश्न असा आहे की या नवीन सिस्टमचा परिणाम राज्याच्या आतल्या वाहतुकीवर कसा झालाय, म्हणजे जे रस्ते पूर्वेला पश्चिमेला जोडतात त्यांचं काय झालंय. चला ते पाहूया. आता पुणे शहराचं तर महाराष्ट्राच्या नकाशावर एक खास स्थान आहे, आपलं सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र. त्यामुळे साहजिकच ह्या शहरातून जाणारा महामार्ग राज्याच्या अंतर्गत वाहतुकीसाठी खूपच महत्त्वाचा ठरतो. तर पुणे शहरातून जाणारा हाच मार्ग, जो आपण आधी नॅशनल हायवे 9 म्हणजे NH9 म्हणून ओळखायचो, त्याला आता नॅशनल हायवे 65 हा नवीन नंबर मिळालाय. याचा सरळ अर्थ काय, तर फक्त लांबच्या प्रवासासाठीच नाही, तर राज्याच्या आतल्या आत प्रवास करणाऱ्यांना सुद्धा आता या नवीन नंबर्सची सवय करून घ्यावी लागणार आहे. मी मगाशी लॉजिकबद्दल बोललो होतो ना, तर या सगळ्या बदलांमागे एक खूपच रंजक आणि वैज्ञानिक पद्धत आहे. झालंय काय की आता देशातले जेवढे पूर्व-पश्चिम जाणारे हायवे आहेत त्यांना समसंख्या म्हणजे इव्हन नंबर्स दिलेत, आणि जे उत्तर-दक्षिण जाणारे हायवे आहेत त्यांना विषम संख्या म्हणजे ऑड नंबर्स. किती सोपं झालंय बघा. आता फक्त नंबर बघून आपल्याला रस्त्याची दिशा कळू शकते. त्यामुळे हे सगळं जाळं समजायला खूप मदत होते. आणि हे बदल फक्त मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरतेच नाहीत. ही योजना इतकी मोठी आणि व्यापक आहे की तिचा परिणाम राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या लहान मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सुद्धा झालाय. उदाहरणच द्यायचं झालं तर वाशिम, हिंगोली, नांदेड यांसारख्या शहरामधून जाणारे नॅशनल हायवेजचे नंबरसुद्धा बदलले आहेत. यावरूनच या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. तर मग ह्या सगळ्या बदलांचा आणि माहितीचा आपल्या रोजच्या जीवनावर नक्की काय परिणाम होतो, आणि यातून आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे. हे जरा गमतीत म्हटल्यासारखं वाटेल, पण यात एक खूप महत्त्वाचा मुद्दा दडलाय. प्रवासाला निघताना रस्त्यांची ही नवीन ओळख, माहिती असणं आता खरंच खूप गरजेचं झालंय. थोडक्यात सांगायचं तर ही माहिती आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे.
आपण जर प्रवासी असू तर सोप्या प्रवासासाठी, विद्यार्थी असू तर स्पर्धा परीक्षांसाठी, आणि एक नागरिक म्हणून आपल्या राज्याच्या पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर समजून घेण्यासाठी रस्त्यांची ही नवी ओळख आपल्याला माहीत असायलाच हवी. त्यामुळे आता पुढच्या वेळी प्रवासाला निघालो की रस्त्याच्या कडेला असलेल्या पाट्यांवर आणि नकाशावर जरा लक्ष नक्कीच ठेवायला हवं. आपल्या ओळखीच्या रस्त्याची ही नवीन ओळख आपल्याला सापडते का हे बघायला नक्कीच मजा येईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.